कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 11. अहो, हे लोक कोण आहेत आणि आपल्याला इथे पकडून का आणलंय? माझे हात सुटत नाहीयेत आणि मला खूप भीती वाटतेय. आपण इथून कसे बाहेर पडणार? अनुराग आरूला म्हणाला, तू काळजी करू नकोस. मला माहित आहे हे लोक कोण आहेत. बस थोडी वेळ शांत राहा. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? त्यावर आरू होकारार्थी मान डोलावते. अनुराग पुन्हा एकदा आपले हात सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण पुन्हा अपयशी ठरतो. तेव्हा अनुराग आरूला म्हणतो, आरू एक काम कर, तू ना माझ्या मदतीने हळूहळू तुझी खुर्ची फिरव. त्यानंतर मी माझ्या दातांनी तुझी दोरी सोडेन. मग तू माझी दोरी सोडव. आपल्याला दोघांनाही इथून लवकरात लवकर बाहेर पडावं लागेल. त्यामुळे आरू तिचे बोलणे ऐकून हळूहळू आपली चेअर फिरवू लागते. मग अनुराग तोंडाने तिच्या हाताची दोरी सोडू लागतो. थोड्याच वेळात तिच्या हाताची दोरी सुटते. मग आरू आधी आपल्या पायाची दोरी सोडू लागते आणि नंतर अनुरागचे हात सोडू लागते. तेवढ्यात मागून एक गुंड येऊन तिला पकडतो. लगेच बाकीची माणसेही आत येतात. आतापर्यंत अनुरागच्या हाताची दोरी बऱ्यापैकी सुटली होती, पण तरीही तो तसाच बसून राहिला होता. तो गुंड रागाने आरूला म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली स्वतःला आणि त्याला आजाद करायची? जर आता बॉस आले असते तर मी त्यांना काय उत्तर दिले असते? तुझी तर एवढे बोलून तो तिच्यावर हात उचलणार. तेवढ्यात अनुराग उठण्यापूर्वीच तिथे एका मुलीचा आवाज घुमतो. ती मुलगी त्या माणसाला म्हणते, ए थांब, तिला इज्जा सुद्धा करू नकोस, कारण तिला त्रास द्यायला मला आवडेल. मला तिला तडपडून मारायचे आहे. जर तू तिला एक जरी मारलंस तर तुझे पैसे मिळणार नाहीत. तो माणूस थांबतो. अनुरागाने आरू त्या दिशेने पाहतात तर आरू तक्कच होते. तिथे सोनी उर्फ सोनिया उभी होती, जी कुटीलपणे हसत होती. सोनिया चालत आरू आणि अनुराग जवळ येते. तू नक्कीच चांगली असशील, पण आता जास्त काळ चांगले राहणार नाहीस. शेवटी गुन्हा केलाय तर शिक्षा तर मिळणारच. मला नोकरीवरून काढून टाकण्याची आणि इतकेच नाही तर अजून बरंच काही. पण ती शिक्षा तुम्हाला मी नाही तर दुसरीच कोणीतरी व्यक्ती देईल. आरू सोनियाला विचारते, पण सोनिया, तू हे सगळं का करत आहेस? माझी आणि तुझी तर कोणतीच दुश्मनी नाही आहे आणि अनुराग सरांसोबतही नाही. मग असं काय कारण आहे ज्यामुळे तू हे सगळं करत आहेस? त्यावर सोनिया हसत म्हणते, किती निष्पापणी बोळी बनून विचारतेस ग आरू, की तू काय केलंस? तर ऐक. नंतर रागाने पाहत म्हणते, तू माझं ते स्वप्न हिरावून घेतलंस जे मी कित्येक दिवसांपासून पाहत होते. अनुराग सरांची सेक्रेटरी बनायचं आणि इतकंच नाही तर अनुराग सरांची पत्नी बनायचं. ऑफिसमध्ये येऊन तू सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेतलंस. अगदी चिराग सरांना मी कधीपासून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही तू एका झटक्यात तुझ्या बाजूने केलंस. मला वाटलं होतं की पार्टीमध्ये तुझा अपमान करून तुला ऑफिसमधून आणि अनुरागच्या आयुष्यातून बाहेर काढेन, पण तू तर कायमचीच त्यांच्या आयुष्यात आलीस आणि उरलेली कसर मिस्टर अनुराग यांनी पूर्ण केली. पूर्ण ऑफिससमोर माझं अपमान करून मला नोकरीवरून काढून टाकलं. आरू तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागते. सोनिया पुन्हा हसत पुढे म्हणते, तुला कसं माहीत असणार? तू तर लग्नानंतर छान नटून तटून त्यांच्या घरी आराम करत होतीस ना. मी सांगते तुला, जेव्हा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सर ऑफिसमध्ये आले तेव्हा मी त्यांच्या केबिनमध्ये गेले. फ्लॅशबॅक. अनुराग लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिसला गेला तेव्हा त्याला राहून राहून पार्टीच्या रात्रीची आठवण येत होती. इतकंच नाही तर त्याला असंही वाटत होतं की त्याची तब्येत बिघडण्यामागे आरूचा तर हात नाही ना, कारण ह्या लग्नाचा सर्वात जास्त फायदा तिलाच होणार होता. पण त्याचं मनही ही गोष्ट मानायला तयार नव्हतं. म्हणूनच त्याने पार्टीच्या रात्रीचे सर्व CCTV फुटेज मागून घेतले आणि ते तपासू लागला, ज्यामध्ये त्याला सोनिया आरूच्या जीवनात काहीतरी मिसळताना दिसली. सोनियाला आरूच्या जीवनात काहीतरी मिसळताना पाहून अनुराग विचारात पडला. सोनियाने तिच्या जीवनात काय मिसळले होते आणि का? तेवढ्यात त्याला फुटेजमध्ये दिसले की आरू जे जेवण खात होती तिथून त्याने स्वतः जाऊन तिची प्लेट हिसकावून घेतली होती आणि तो स्वतः ते
जेवून खाऊ लागला होता. अनुरागला समजले की ह्यात पूर्णपणे त्याची चूक होती, कारण आरूने त्याला ते जेवण दिले नव्हते, उलट ती तर स्वतः खात होती. यासोबतच त्याला हेही समजले की ज्या प्लॅनमध्ये तो अडकला आहे ते झाडे प्रत्यक्षात आरूसाठी विणले गेले होते. त्यानंतर तो आपल्या रूमच्या बाजूचे फुटेज तपासू लागला, ज्यामध्ये स्पष्ट दिसत होते की आरू वारंवार रूमचा दरवाजा टोठावत होती आणि शेवटी आतून कोणत्याही प्रतिसाद न आल्यामुळे तिने तो दरवाजा उघडला आणि ती आत गेली. त्याचवेळी अनुरागची नजर तिथे उभ्या असलेल्या सोनियावर पडली, जी चोरून आरूच्या मागे आली होती. आरू आत जाता सोनियाने बाहेरून खोलीचा दरवाजा लॉक करून टाकला. हे सर्व पाहून अनुरागला प्रचंड राग आला. सोनियामुळे इतका मोठा तमाशा झाला म्हणून नाही, तर सोनियाच्या ह्या घाणेरड्या कृत्यासाठी त्याने निष्पाप आरूला जबाबदार धरले होते, म्हणून त्याला स्वतःचाच राग येत होता. तेवढ्या सोनिया त्याच्या केबिनमध्ये आली आणि अनुरागला म्हणाले, सर, या फाईलवर तुमच्या सह्या हव्या आहेत. आधीच संतापत असलेला अनुरागने लॅपटॉप सोनियाच्या दिशेने फिरवला. स्क्रीनकडे बोट दाखवत तो गरजला, हे सगळं काय आहे सोनिया? तू काय चालवलंयस? याचं उत्तर देऊ शकतेस का की तू हे सगळं का केलंस? लॅपटॉपच्या स्क्रीनवर स्वतःचेच कृत्य पाहून सोनिया तिथेच बर्फासारखी गोठून गेले. तिचे हात पाय थर कापायला लागले, कारण अनुराग चांगल्या लोकांसाठी जितका चांगला होता, वाईट लोकांसाठी तितकाच भयानक आणि क्रूर होता. सोनिया थरथरत्या आवाजात म्हणाली, मी अनुराग जोरात ओरडला, मला फक्त सत्य ऐकायचं आहे सोनिया. जर तू खोटं बोललीस तर मी तुझं असं हाल करेन की तू विचारही करू शकणार नाहीस. त्यावर सोनिया संतापून ओरडली, हो, मीच तिच्या जेवणात टिंब मिसळले होते, जेणेकरून तिच्या खोलीत कुणाला तरी पाठवून तिला चारित्र्यहीन सिद्ध करून तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या नजरेतून पाडू शकेन, कारण तिने तुम्हाला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. तिचे हे बोलणे ऐकून अनुराग थक्क झाला. तो तिच्याकडे पाहतच राहिला. सोनिया त्याच्या अन्निकीजवळ आली आणि म्हणाली, हो सर, जेव्हापासून मी ह्या ऑफिसमध्ये आले आहे तेव्हापासून मी तुमच्यावर प्रेम करते, पण तुमच्या रागीट स्वभावामुळे मी कधीही तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही आणि तुम्हीही कोणत्याही मुलीला स्वतःच्या जवळ येऊ देत नव्हता. म्हणूनच मी निर्धास्त होते की तुम्ही फक्त माझेच आहात. तुमच्या वडिलांना इम्प्रेस करून मी तुमच्याशी लग्न करणार होते. पण आपल्या डोळ्यात आरूबद्दल अथांग द्वेषवरून ती पुढे म्हणाली, त्या आरूने सगळंच केळ खंडोबा करून टाकला. जी जागा मला तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या मनात निर्माण करायची होती ती तिने मिळवली. ती प्रत्येक वेळी असं काहीतरी करायची की सगळे नेहमी तिचंच कौतुक करायचे, पूर्ण ऑफिस सुद्धा. म्हणूनच मला तिचा प्रचंड जळपाट होत होता. पण माझं नशीबच खराब की ते जेवण तुम्ही खाल्लात आणि उरलेली कसर तुमच्या वडिलांनी पूर्ण केले, तुमचं लग्न तिच्याशी लावून देऊन. ती पुन्हा अनुरागच्या अगदी जवळ आली आणि म्हणाली, सर, ती तुमच्या लायकीची अजिबात नाही आहे. ती एक टिपिकल मिडल क्लास मुलगी आहे, तुमच्या स्टेटसची तर मुळीच नाही. तुम्ही तिला सोडून द्या आणि माझ्याशी लग्न करा. मी प्रॉमिस करते, मी तुमची आणि तुमच्या कुटुंबाची खूप काळजी घेईन. एवढे बोलून ती त्याला किस करण्यासाठी पुढे सरसावते. तेवढ्यात अनुराग तिला स्वतःपासून दूर ढकलतो. तिचा हात पकडून तिला वडतच आपल्या केबिन बाहेर घेऊन येतो. बाहेर सर्व कर्मचाऱ्यांसमोर तिला उभी करून तिचे संपूर्ण सत्य ऑफिसमधील सगळ्यांना सांगतो. इतकंच नाही तर शिपायाला सांगून आपला लॅपटॉप मागवतो आणि तिचे ते काळकृत्य सगळ्यांसमोर उघड करतो. त्यानंतर तो तिला ऑफिसमधून हाकलून देतो. सोनिया रागाने त्याच्याकडे पाहत तिथून निघून जाते. फ्लॅशबॅक एंड. आरू तिचे हे बोलणे आश्चर्याने ऐकत होती. तिने एक नजर आरूकडे टाकली. तेवढ्यात सोनिया हसत म्हणाली, चला, आता तुला सत्य तर समजलेच आहे. आता विषय जास्त वाढायला नको. आता तुझं केळच खलास करते, पण त्याआधी तुझ्या आणखी एका शत्रूला भेटून घे. एवढे बोलून ती मागे वळून पाहते तर तिथून एक व्यक्ती बाहेर येते. अनुराग त्याच्याकडे पाहून उपरोधिकपणे हसतो.
जणू त्याला आधीच माहीत होते की ती व्यक्ती कोण आहे. तो माणूस पुढे येतो आणि अनुरागला म्हणतो, कसा आहेस अनुराग? आशा आहे तू मला विसरला नसशील. अनुराग हसत उत्तर देतो, तुला कोण विसरू शकतो नमन? शेवटी तू नेहमी पासून हेच तर करत आला आहेस. प्रत्येक पराभवानंतर तू नेहमी असाच नीच चाळी खेळतोस. त्याचे बोलणे ऐकून नमन सैतानी पद्धतीने हसू लागतो. नंतर अनुरागकडे पाहत तो म्हणतो, हो बरोबर बोललास, पण ह्यावेळी मी काही लहान सहान करणार नाही, कारण त्यातून तू प्रत्येक वेळी वाचतोस. मग तो आपली बंदूक अनुरागच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो, आज मी स्वतः तुला माझ्या हाताने संपवून टाकेन, जेणेकरून पुढे तू माझ्या वाटेतील काटा बनणार नाहीस आणि तुझ्या बायकोला सोनिया संपवून टाकेल. तो एवढेच बोलू शकला की त्याची नजर आरूवर पडते. तो तिच्याकडे पाहतच राहतो. आरूचे सौंदर्य पाहून तो तिच्यात हरवून जातो. नमनला आरूकडे अशा नजरेने पाहताना पाहून सोनिया रागाने लालबुंद होते. दुसरीकडे जेव्हा अनुरागची नजर नमनवर पडते आणि तो पाहतो की नमन आरूकडे किती घाणेरडे नजरेने पाहत आहे, तेव्हा त्याचा राग अनावर होऊ लागतो. पण ह्या सगळ्यातून अनभिज्ञ असलेली आरू मात्र अनुरागकडे पाहत होती की अनुरागला काही इजा तर होणार नाही ना, कारण नमनची बंदूक अजूनही अनुरागच्या डोक्यावरच ठेवलेली होती. सोनिया रागाने आरूला वडत एका बाजूला नेऊ लागते. तेवढ्यात अचानक नमन सोनियाचा हात पकडतो आणि सोनियाला म्हणतो, एक मिनिट, प्लॅनमध्ये थोडा चेंज करूयात. ॲक्च्युली अनुरागने तुला जॉबवरून काढलाय ना, मग अनुरागला शिक्षा तू का नाही देत आणि मी ह्या सौंदर्याचं राणीला. सोनिया त्याच्याकडे डोळे वटारून पाहते. तसं तो स्वतःला सावरत पुढे म्हणतो, आय मीन त्याच्या बायकोला सांभाळतो. त्याचे हे बोलणे ऐकून अनुरागचे रक्त सळसळू लागते. तर दुसरीकडे आरू प्रचंड घाबरून जाते. नमन कुस्तीतपणे हसत तिच्या दिशेने जाऊ लागतो आणि तिच्याकडे हात पुढे करतो. तेवढ्यात अनुराग मध्ये येऊन उभा राहतो आणि त्याचा हात पकडून गरजतो, खबरदार, जर तू तिला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास तर. एक क्षणासाठीही सोनिया आणि नमन दोघंही चकित होतात. पण नंतर नमन हसत म्हणतो, अच्छा, तर तू मला थांबवणार? विसरू नकोस, तू इथे एकटा आहेस आणि माझ्यासोबत हे सगळे लोक आहेत. त्यामुळे गुपचूप हा तमाशा पाहत राहा. तसंही थोड्याच वेळात तुझं खेळ खल्लास होणार आहे. मग पिंजऱ्यात कैद असलेला पक्षासारखा उगाच का पडपडत आहेस? आणि तसंही हे लग्न तर तुझी मजबुरी आहे ना. जर तू तिच्यासोबत एका खोलीत पकडला गेला नसतास तर कदाचित हे लग्न झालंच नसतं. मग काय एवढा त्रास करून घेतोयस? मी तर स्वतःहून ही अडचण तुझ्यापासून दूर करतोय. उलट तू खुश व्हायला हवंस. आणि आता तर मी तुला एक ऑफरही देतो. तू हिला, म्हणजे आरूच्या दिशेने बोट दाखवत तो बोलू लागतो, तू हिला माझ्याकडे सोडून दे, त्या बदल्यात मी तुझा जीव वाचवीन. हो, पण ह्यापुढे कधीही माझ्या वाटेत यायचं नाही. एवढं बोलून तो पुन्हा आरूच्या दिशेने पाऊल टाकू लागतो. अनुराग पटकन त्याच्या समोर येतो आणि त्याला जोरात धक्का देतो, ज्यामुळे नमन पाठीमागे सरकतो. नमनला त्याचा खूप राग येतो. नमन रागात ओरडत म्हणतो, मी तुला एक संधी देत होतो, पण तू सुधारत नाहीस. नक्की असं आहे तरी काय या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये? तू कुठे तिच्यावर प्रेम करतोस जो तिच्यासाठी मरायला चालला आहेस? तेव्हा अनुराग वरडून म्हणतो, तोंड बंद, एकदम तोंड बंद कर. जीव आहे ती माझा, जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो मी तिच्यावर. आणि जर तू तिच्या दिशेने एक पाऊलही पुढे टाकलंस तर तुझी अशी अवस्था करेन जी तू स्वप्नातही विचार करू शकत नाहीस. अनुरागचे बोलणे ऐकून आरोही त्याच्याकडे पाहू लागते. तिथेच नमन गुंडावर वरडत म्हणतो, अरे पकडा याला, पार पडपडत आहे, शिकवा ह्याला चांगलंच धडा. एवढे बोलून सर्वांसह नमनही अनुरागच्या दिशेने पुढे सरकतो. तिथे अनुराग हे पाहून हसत होता. नमन किंवा ह्याची माणसे अनुरागपर्यंत पोचणार त्यापूर्वीच पाठीमागून गोळीबारचा आवाज येऊ लागतो. तितक्यात पाठीमागून आवाज घुमतो, थांबा नमन, जर तुम्ही एक पाऊलही पुढे टाकलं तर तुम्हाला त्याच क्षणी गोळी मारली जाईल.
नमन, सोनिया आणि त्यांचे सोबती पाठीमागे पोलिसांचे संपूर्ण पथक पाहून चक्रावून जातात. ते गुंड तिथून पळू लागतात. ज्यातील काही जण मारले जातात तर काहींना ताब्यात घेतले जाते. अनुराग पटकन नमनजवळ येतो आणि त्याच्या तोंडावर एक जोरदार टोचा मारत म्हणतो, तुला काय वाटलं? तू मला मारण्याचं कट रचशील, माझ्या पाठीवर माणसं पाठवशील आणि मला काहीच समजणार नाही? अरे मूर्ख, जेव्हा मी बैठकीतून बाहेर पडलो तेव्हाच मला तुझं माणसांबद्दल समजलं होतं. जेव्हा ते माझं पाठलाग करत होते. फ्लॅशबॅक. जेव्हा अनुरागने दुकानपाशी गाडी थांबवून कपडे खरेदी करायला प्रवेश केला तेव्हाही त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्यावर पाळत ठेवत आहे. त्याने दुकानाच्या आतून पाहिले की त्याच्या गाडीच्या पाठीमागे आणखी एक गाडी उभी होती. अनुरागला काहीतरी संशयास्पद वाटले. तितक्यात त्याने पाहिले की त्या गाडीतून एक माणूस बाहेर आला आणि अनुराग गाडीत आहे की नाही हे तपासू लागला. अनुराग काही विचार करणार तितक्यात त्याला त्याच्या बिझनेस क्लायंटचा फोन आला. त्या क्लायंटने नमनचे सर्व बोलणे चोरून ऐकले होते. तो क्लायंट अनुरागचा अत्यंत विश्वासू माणूस आणि मित्रांसारखा होता. त्यामुळे त्याने अनुरागला सर्व सत्य सांगितले. त्याच क्षणी अनुरागने पोलिसांना कळवले होते आणि पोलीस अनुरागच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्यांना फक्त नमन विरुद्ध ठोस पुरावाची गरज होती, कारण नमन सुद्धा बिझनेस जगातील एक नामांकित व्यक्ती होता. पोलीस पुराव्याशिवाय त्याला पकडू शकत नव्हते. तो भक्कम पुरावा अनुरागने स्वतःचे अपहरण झाल्याचे नाटक करून पोलिसांना मिळवून दिला होता. फ्लॅशबॅक एंड. अनुराग पुढे नमनला म्हणतो, एक सांगू, तू मला तुझ्या कटात नाही अडकवलंस तर मी तुला माझ्या जाळ्यात ओढलं आहे. माहीत आहे का? का? कारण मी तुझ्या ह्या नीच कृत्यांना कंटाळलो होतो. प्रत्येक वेळी तुझे वार सहन करून मी थकलो होतो. जेव्हा जेव्हा मी एखाद्या नवीन प्रोजेक्ट मिळवायचो तेव्हा तेव्हा तो मध्ये तोंड मारायचास. एवढंच नाही तर तो प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तू माझ्यावर हल्ले केलेस, मला धमकावलंस आणि काय काय नाही केलंस. आता तू सुद्धा थकला असशील ना, म्हणूनच आता तुरुंगात जाऊन आराम कर. सोनियाकडे पाहत तुझ्या या भागीदारासोबत. नमन रागाने ओरडत म्हणतो, तुला तर मी सोडणार नाही अनुराग. बघतोच मी तू माझ्यापासून कधीपर्यंत वाचतोस आणि मला किती दिवस तुरुंगात ठेवून घेतोस. मी लवकरच परत येईन आणि तुझ्या आयुष्यात असं वादळ आणेन की तुझं सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल. मग आरोहीकडे पाहून हसत म्हणतो, आणि हो, तिलाही मी माझं बनवेन आणि आता तर कायमचंच माझं बनवेन. त्याचे हे बोलणे ऐकून आरोही भीतीने अनुरागचे हात घट्ट धरून ठेवते. तेव्हा नमन हसत म्हणतो, तू घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. तू तर माझा जीव आहेस. ते म्हणतात ना, तुला पाहताच मला पहिल्या नजरेतलं प्रेम झालं आहे. म्हणूनच माझी वाट बघ, मी लवकरच परत येईन. त्याचे हे शब्द ऐकताच अनुरागच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो रागाच्या भरात नमनच्या तोंडावर जोरदार ठोसा मारतो आणि त्याला बेदम चोपू लागतो. दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होते. पोलीस कर्मचारी त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे करतात. आरोही अनुरागला इतक्या भयंकर रागात पाहून घाबरते आणि अनुरागपासून 2 पावले पाठीमध्ये सरकते. अनुराग पोलीस इन्स्पेक्टरांना म्हणतो, सर, याला इथून घेऊन जा, नाहीतर आज याला माझ्या हाताने मरण्यापासून कोणीच वाचू शकत नाही. इन्स्पेक्टर अनुरागला म्हणतात, काळजी करू नका मिस्टर कपूर, आम्ही याला कोणत्याही परिस्थितीत तुरुंगातून बाहेर येऊ देणार नाही. याच्या विरुद्ध आधीच अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत, पण आमच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता, म्हणूनच आम्ही शांत होतो. परंतु आज तुमच्यामुळे ते देखील शक्य झाले आहे. आता तुम्ही निर्धास्त व्हा आणि तुमच्या पत्नीला घेऊन घरी जा. तसेही त्या या क्षणी खूप घाबरलेल्या आहेत. सोनिया इन्स्पेक्टरना म्हणते, पण मी काय केलं आहे सर? जे काही केलं आहे ते याने नमनने केलं आहे. मला तर सोडून द्या. तेव्हा इन्स्पेक्टर तिच्याकडे पाहत म्हणतात, तुम्ही ह्या गुंडांना पैसे देऊन मिसेस आरोही आणि मिस्टर अनुराग यांचे अपहरण घडवून आणले. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नमनसोबत या कटात सामील आहात, तरीही तुम्ही काहीच केलं नाही असं म्हणताय. आता
बहाणे करू नका आणि गुपचूप चला. इन्स्पेक्टर त्यांच्यासोबत आलेल्या लेडी कॉन्स्टेबलला आदेश देतात. यांना पकडून गाडीत बसवा. पोलीस कर्मचारी त्या दोघांना पकडून तिथून घेऊन जातात. तिथून जाताना नमन चेहऱ्यावर हसू ठेवून आरोहीकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच आकर्षण दिसत होते, ज्यापासून ह्या क्षणी अनुराग आणि आरोही पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्यांच्या जाण्यानंतर अनुराग आरोहीकडे पाहतो, जी त्यांची ती भयंकर हाणामारी पाहून खूप घाबरलेली होती. अनुराग काहीच न बोलता शांतपणे पुढे सरकतो आणि त्याला आपल्या मिठीत घेतो. आरोही देखील त्याच्या गळ्यात पडते आणि स्वतःला शांत करू लागते. अनुराग आरोहीला घेऊन हॉटेलमध्ये पोचला होता. संपूर्ण प्रवासात दोघांमध्ये कमालीची शांतता पसरली होती. दोघांपैकी कोणीच काही बोलले नव्हते. एकीकडे आज घडलेल्या भयानक प्रसंगाने आरोही प्रचंड घाबरली होती, तर दुसरीकडे अनुराग देखील तिची मनस्थिती पूर्णपणे समजून घेत होता. अनुरागला जाणीव झाली होती की आरोही त्या भयंकर रूपामुळे थोडी दचकली आहे आणि म्हणूनच ती अशी अबोल झाली आहे. तिला मानसिक शांतता मिळावी म्हणून तो स्वतःही शांत राहिला होता. खोलीत आल्यानंतर अनुरागने तिला काही खाण्याविषयी विचारले तेव्हा तिने नकार दिला. ती स्वतःचे कपडे घेऊन बाथरूममध्ये जाऊ लागली. तसं अनुरागने तिचा हात धरला. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, काय झालं आरू? इतकी अस्वस्थ का आहेस तू? मी तुला सांगितलं ना, आता सगळं काही ठीक आहे. मग तू अशी का वागत आहेस? गाडीत पण तू शांत होतीस आणि आत्ताही तशीच आहेस. आरोही काही वेळ त्याच्याकडे पाहते, मग अचानक पुढे होऊन त्याच्या गळ्यात पडते आणि डसाडसा रडू लागते. अनुराग तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. अनुराग आरोहीला म्हणाला, शांत शांत हो आरो. मी तुला सांगितलं ना, आता काहीच झालेलं नाहीये, सगळं काही ठीक आहे. तेव्हा आरू तशीच रडत म्हणाले, हो आता सगळं ठीक आहे, पण जर पोलीस वेळेवर आले नसते तर? जर तुम्हाला माहीत होतं की त्याने तुम्हाला मारण्याचं कट रचला आहे, तर मग तुम्ही मला बाहेर का घेऊन गेला? तुम्हाला स्वतःचा जीव धोक्यात घालायला आवडतं का? अनुराग तिला स्वतःपासून थोडे बाजूला करतो, तिचे अश्रू पुसतो आणि तिचा चेहरा आपल्या हातांमध्ये घेत म्हणतो, बर, जर मी हॉटेलच्या खोलीतच थांबलो असतो तर त्याने काय झालं असतं? आज कदाचित त्याची संधी हुकली असती, पण जेव्हा आपण घरी गेलो असतो तिथे त्याने कोणाला दुखावलं असतं किंवा फक्त तुलाच इजा पोचवली असती, तर मग माझं काय झालं असतं? स्वतःच्या जीवासाठी मी तुझा आणि माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकू शकत नाही. तुम्ही माझी जबाबदारी आहात आणि इथे फक्त तू आणि मीच होतो. त्याला तुझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अशा वेळी त्याचं लक्ष फक्त मीच होतो, ज्यामुळे किमान तुम्ही सगळे तरी सुरक्षित राहिलात असते. म्हणूनच मी त्याला इथेच मला इजा पोचवण्यासाठी संधी दिली आणि तरीही तो माझं काय वाकडं करू शकला? हे बघ, मी तुझ्यासमोर अगदी सुरक्षित आणि चांगला आहे. तेव्हा आरू त्याच्यावर रागवत म्हणते, हो तुम्हाला सर्वांची काळजी आहे, पण स्वतःची अजिबात नाही. तुम्ही विचार केला आहे का, जर ती बंदूक तुमच्यावर चालली असती तर काय झालं असतं? तेव्हा अनुराग हसत म्हणाला, तर मग मी वर स्वर्गात अप्सरांसोबत मज्जा करत असतो. काय त्या सुंदर सुंदर अप्सरा आणि त्यांच्यामध्ये मी एकटा. किती देखणा प्रसंग असता तो. तेव्हा आरू त्याला स्वतःपासून दूर ढकलून देत म्हणाले, हो तुम्हाला अजूनही थट्टा मस्करी सुचत आहे? मग जा ना तुमच्या त्या अप्सरांकडे, करा त्यांच्यासोबत मजा. मी कोण आहे तुम्हाला थांबविणारे? माझी तर तुम्हाला काही काळजीच नाही. जेव्हा बघावं तेव्हा फक्त विनोद करायचा असतो. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा त्याने तुमच्यावर बंदूक धरली होती तेव्हा माझा जीव कंठाशी आला होता की तो दृष्ट माणूस गोळी चालवून न देव, आणि तुम्ही मात्र विनोद करत आहात. अजूनही हाच विचार करत माझी भीती संपत नाहीये की जर तुम्हाला काही झालं असतं तर घरच्यांचं काय झालं असतं, माझं काय झालं असतं, मी कशी जगले असते तुमच्याशिवाय? अनुराग जो मस्करी करत होता तो आता एकदम गंभीर झाला. तो आरूच्या डोळ्यात पाहत म्हणाला, का ग,
माझ्या मरण्याने तुला काय फरक पडतो? जेव्हा आरू त्या बरात काहीतरी विचार न करता बोलून गेले. का म्हणजे जीव आहात तुम्ही माझा. जर तुम्हीच नसणार तर मी कशी राहणार तुमच्याशिवाय? अनुराग तिच्या दिशेने पाऊल टाकत म्हणाला. पण का? माझ्याशिवाय तू का नाही जगू शकत? तेव्हा आरू चिडून आणि वैतागून म्हणाले, कारण मी तुमच्यावर प्रेम करते. तेव्हाच अचानक तिला जाणीव झाली की आपण घाईघाईत काय बोलून गेलो. तिने दचकून अनुरागकडे पाहिले, जो तिच्याकडेच पावले टाकत पुढे येत होता. आरू तिथून वळून बाथरूमच्या दिशेने जाऊ लागली. तितक्यात पाठीमागून अनुरागने तिचा हात धरला. अनुराग आरूला म्हणाला, जेव्हा प्रेम करतेस तर मग दूर का चालली आहेस? कारण प्रेमात अंतर नसतं, तिथे तर लोक एकमेकांच्या जवळ येतात आणि तू नेहमी माझ्यापासून दूर पळतेस. तेव्हा आरू त्याच्या अगदी जवळ येते आणि त्याच्या कानात पुटपुटते, कारण मला नेहमी तुमचं जवळ येणं खूप आवडतं. एवढं बोलून ती त्याच्या गालावर एक गोड चुंबन देते आणि बाथरूममध्ये पळून जाते. इकडे अनुराग प्रचंड चक्रावून तिच्याकडे पाहतच राहतो, कारण आरूकडून त्याने अशा उत्तराची अजिबात अपेक्षा केली नव्हती. पण आरूच्या त्या शब्दांचा विचार करून त्याच्या चेहऱ्यावर एक छान असं हसू उमलतं. थोड्याच वेळात आरोही बाथरूममधून बाहेर येते. मग अनुराग सुद्धा स्वतःचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जातो. तेव्हा तो परत येतो तेव्हा त्याला दिसतं की आरू बेडवर त्याच्या विरुद्ध बाजूला कूस बदलून झोपली आहे. पण जेव्हा तो नीट निरखून पाहतो तेव्हा त्याला समजलं की आरूने फक्त डोळे मिटले आहेत, पण ती अजून जागीच आहे. अनुरागला समजून जातं की आरू त्याच्यापासून आणि त्याच्या प्रश्नांपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. हाच विचार करून त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येतं. तोही काहीच न बोलता शांतपणे बेडवर आपल्या बाजूला जाऊन झोपतो. थोड्या वेळानंतर जेव्हा आरूला कोणतेही हालचाल जाणवत नाही तेव्हा ती हळूच आपली मान फिरवून मागे पाहते आणि थक्क होते, कारण अनुराग डोक्याखाली हात ठेवून एका कुशीवर पडून हसत हसत तिच्याकडेच पाहत होता. जणू त्याला पूर्ण खात्री होती की आरू थोड्या वेळाने असंच मागे वळून पाहणार आहे. आपली चोरी पकडली गेल्यामुळे आरू खूप लाजेने आणि पुन्हा तोंड फिरवून झोपू लागते. तितक्यात अनुराग तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचतो. तो आरूला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो, आता शांतपणे झोप. तुला अशा वेडेपणाच्या हरकत करायची काहीच गरज नाही आहे. तसेही मला जे जाणून घ्यायचे होते ते मी जाणून घेतले आहे, त्यामुळे तुला इतके लाजायची काहीच गरज नाही. एवढे बोलून तो तिला आपल्या मिठीत घट्ट पकडतो आणि आपले डोळे मिटून घेतो. दुसरीकडे आरोही त्याच्या या वागण्याने अत्यंत चकित झाली होती. सोबतच तिच्या हृदयाचे ठोकेही खूप वेगाने पडू लागले होते. अनुरागच्या इतक्या जवळ असल्यामुळे ती बऱ्याच वेळापर्यंत स्वतःच्या हृदयांच्या ठोक्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत राहिली. शेवटी अनुरागच्या त्याच सुरक्षित आणि उबदार मिठीत ती कधी गाढ झोपेत निघून गेली हे तिला समजले नाही. दुसऱ्या दिवशी अनुराग पटकन आपलं प्रोजेक्ट स्वाक्षरी म्हणजे सही करण्यासाठी निघून गेला, कारण संध्याकाळचे सर्व बेत रद्द करून त्याने आरोहीसाठी एक खास सरप्राईज ठेवले होते. संध्याकाळी अनुराग लवकरच हॉटेलमध्ये परत आला. त्यावेळी आरोही गच्चीत बसून चहा पित होती. अनुराग तिच्या जवळ आला तेव्हा आरोही अनुरागला म्हणाली, अहो तुम्ही चहा घेणार का? मी तुमच्यासाठी बनवून आणते. तसा अनुराग तिचा हात धरत म्हणाला, नाही, माझ्यासोबत चल आणि पटकन तयार हो. तेव्हा आरोही संभ्रमात पडत म्हणाले, पण नक्की जायचं कुठे आहे? तेव्हा अनुराग म्हणाला, अगं विसरलीस की काय? काल म्हणालो होतो ना मी तुला आज दुसरीकडे फिरायला घेऊन जाणार आहे, तर मग पटकन तयार हो. फिरायला जाण्याचे ऐकून आरोहीला काल घडलेल्या सर्व गोष्टी आठवल्या आणि ती थोडी घाबरली. अनुराग तिच्या चेहऱ्यावरील भाव निरखून पाहत होता. त्याने आरोहीचा हात धरून तिला स्वतःच्या जवळ ओढले. त्याचा चेहरा आपल्या हातांमध्ये घेत तो म्हणाला, आरू तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. ते लोक आता तुरुंगात आहेत आणि जर माझी इच्छा नसती तर ते कालही काहीच करू शकले नसते.
पण मी स्वतःहून त्यांना ती संधी दिली जेणेकरून मी त्यांना पकडून देऊ शकेन. मग तू उगीच का काळजी करत आहेस? आणि हे विसरू नकोस की तो कोणी सामान्य मुलगी नाही, तर अनुराग कपूरची बायको आहे. अशा प्रकारचे धोके भविष्यातही येत राहतील. म्हणूनच स्वतःला थोडे खंबीर बनव. कारण जो जितका कमकुवत असतो लोक त्याला तितकेच दाबायचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्याचे यश पाहून त्याला नेहमी खाली खेचायला टपलेले असतात. त्यामुळे अशी घाबरल्यासारखी वागू नकोस. आरोहीला त्याचे बोलणे समजले आणि तिने होकारार्थी मान हलवली. अनुराग तिचा हात पकडून तिला खोलीचा आत घेऊन येतो. मग तो आपल्या बॅगमधून एक पॅकेट काढतो आणि तिचा हातात देतो. आरोही संभ्रमाने त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा अनुराग तिला म्हणतो, हे मी कालच तुझ्यासाठी आणले होते, पण काल तू आधीच तयार झाले होतेस, म्हणूनच आज देत आहे. हे घालून तयार हो. आणि हो, तुला हेच घालायचे आहे. मला अजिबात नाही ऐकायचे नाही. आरोही त्याचे बोलणे ऐकून तो पॅकेट उघडून पाहते तर तो एक नेव्ही ब्लू कलरचा गुडघ्याखाली येणार घेरदार शॉर्ट ड्रेस होता, जो दिसायला अत्यंत सुंदर होता. आरोही अनुरागला म्हणाली, मी हे घालून बाहेर येऊ का? तशी अनुरागने होकारार्थी मान हलवली. मग आरू देखील काही न बोलता तयार व्हायला निघून गेली. कारण तो ड्रेस जरी शॉर्ट असला तरी त्याला कुठेही कट्स किंवा डिझाईन नव्हते. तेव्हा आरू तयार होऊन बाहेर आली तेव्हा ती कमालीची सुंदर दिसत होती. अनुराग तर तिच्याकडे एकटाक पाहतच राहिला. मग त्याने स्वतःचे लक्ष विचलित केले आणि तो स्वतःही तयार व्हायला निघून गेला. थोड्याच वेळात तो तयार झाला आणि आरूसोबत वंडरला अम्युजमेंट पार्क कडे जाण्यासाठी निघाला. तिथे पोचल्यावर आरू पुन्हा कालच्या सारखीच मनसोक्त मजा करू लागली. तितक्यात तिला जाणवले की अनुराग अचानक कुठेच दिसत नाहीये. ती त्याला आजूबाजूला शोधू लागली. जेव्हा तिला अनुराग कुठेच दिसला नाही तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली. तिला पुन्हा पुन्हा काल घडलेल्या प्रसंगाची आठवण येऊ लागली. तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाची जाणीव होताच आरू तातडीने मागे वळली आणि थेट त्याच्या गळ्यात पडली. एका क्षणासाठी आरूच्या ह्या प्रतिक्रियेमुळे अनुराग सुद्धा चकित झाला, पण नंतर तो तिच्या डोक्यावर हात फिरून तिला शांत करू लागला. कारण त्याला समजले होते की आरू त्याला तिथे न पाहून खूप खूप घाबरली होती. थोड्या वेळानंतर आरू त्याचा मिठीतून बाजूला झाली आणि अनुरागला म्हणाले, प्लीज मला अशी एकटी सोडून कुठेही जाऊ नका, मी घाबरते. ती अत्यंत निरागसपणे म्हणाली. अनुराग एक क्षण तिच्या त्या निरागसतेमध्ये हरवून गेला. नंतर स्वतःला सावरत तो आरूला म्हणाला, चल तुला कुठेतरी घेऊन जातो, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. असे म्हणत तो तिच्या डोळ्यांवर हात ठेवून तिला पुढे नेऊ लागला. त्यावर आरू म्हणाली, अहो असे तर मी पडेन, प्लीज मी स्वतः चालते, तुम्ही डोळ्यांवरून हात काढा ना. तेव्हा अनुराग आरूला म्हणाला, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मी तुला अजिबात पडू देणार नाही. आता चल पाहू गुपचूप. असे म्हणत तो तिला पुढे घेऊन चालू लागला. आरू सुद्धा स्वतःला सांभाळत त्याच्यासोबत चालू लागली. अनुरागने एका जागी नेऊन तिच्या डोळ्यांवरून हात बाजूला केला आणि आरूला म्हणाला, आता हळूहळू तुझे डोळे उघड. तेव्हा आरू आपले डोळे उघडू लागले. समोरचे दृश्य पाहते एकाच वेळी आश्चर्यचकित आणि अत्यंत आनंदी झाले. सोबत तिचे डोळेही भरून आले. कारण समोर अनुरागने जमिनीवर मेणबत्त्यांनी एक सुंदर हार्ट तयार केले होते, ज्यामध्ये आय लव्ह यू आरू असे लिहिले होते. तसेच एका बाजूला अनुरागने डिनरची सुंदर व्यवस्था केली होती. आरू हसून अनुरागकडे वळली तर समोरचे दृश्य पाहून ती टक्कच झाली. कारण अनुराग तिच्या समोर एका गुडघ्यावर खाली बसला होता आणि या क्षणाला त्याच्या हातात एक अंगठी होती. अनुराग आरूच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आरू आज मला तुला माझ्या आयुष्यातले एक सत्य सांगायचे आहे की मी नेहमीच मुलींचं तिरस्कार का करत आलोय. खरं सांगू तर माझ्या आयुष्यात कधीच कोणती मुलगी नव्हती, पण कॉलेजच्या दिवसात माझ्या आयुष्यात बेला आली. मी तिच्याशी कधी
आधी बोललो नव्हतो, उलट तीच माझ्याशी आधी बोलायची. आता ह्याला आवड म्हणू की आकर्षण, पण मीही तिच्याकडे ओढला गेलो. आधी मैत्री झाली आणि नंतर प्रेम, पण ह्या दोन्ही भावना फक्त माझ्या बाजूने होत्या. तिच्या बाजूने तर मी फक्त तिच्या करिअरचे ध्येय गाठण्यासाठी एक सीडी होतो, जिचा वापर करून तिने मला आयुष्यातून बाहेर फेकून दिले. तेव्हापासूनच मला सर्व मुलींचा कंटाळा आला होता आणि मी त्यांचा द्वेष करू लागलो. पण खरं सांगू तर जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस, माझा दृष्टिकोन बदलू लागला. तू मला पूर्णपणे बदलून टाकले आहेस. जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा हे हृदय असे धडधडले होते जसे कधी बेलासोबत असतानाही धडकले नव्हते. पण मी नेहमीच माझ्या ह्या भावनांकडे दुर्लक्ष करत आलो, कारण मला पुन्हा कोणाकडून फसवणूक नको होती. मला हे नको होते की कोणी पुन्हा माझ्या मनाशी खेळावे. पण तू त्यांच्यासारखी नाहीस, तर सर्वांपेक्षा वेगळी आहेस. आणि शेवटी तू मला तुझ्यावर प्रेम करायला भाग पाडलेच. आज मी हे मनापासून मान्य करतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, इतके जितके कदाचित कधी बेलावरही केले नव्हते. तू माझे आयुष्य बनले आहेस आणि तुझ्याशिवाय ह्या आयुष्याला काहीच किंमत नाही. तर मग तू मला माझ्या भूतकाळासोबत स्वीकारशील का? त्याचे बोलणे ऐकून आरू काही वेळ शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. तिथे अनुराग मात्र अत्यंत उत्साहाने आणि आशेने तिच्या उत्तराची वाट पाहत होता. ती काहीच बोलत नाहीये हे पाहून भीतीने अनुरागच्या मनाची धडधड आणखी वाढू लागली. तेव्हा आरू देखील त्याच्या समोर एका गुडघ्यावर खाली बसत म्हणाले, मला नाही माहीत की कोणी तुमचे हृदय तोडले आणि का तोडले, पण मी तिची कृतज्ञ आहे. तिचे बोलणे ऐकून अनुराग थक्क होऊन तिच्याकडे पाहू लागतो. तेव्हा आरू अनुरागच्या डोळ्यात पाहत म्हणाले, कारण तिच्यामुळेच आज तुम्ही माझ्या नशिबात आहात. जर तिने असं केले नसते तर कदाचित आज तुम्ही माझे नसता. दुसरी गोष्ट म्हणजे ती मुलगी ह्या जगातील सर्वात मूर्ख मुलगी आहे, जिला स्वतः समोर असलेला हिरा ओळखता आला नाही, किंवा मग तिच्याकडे हिरा पारखणारी ती नजरच नव्हती. तिचे हे बोलणे ऐकून अनुरागच्या चेहऱ्यावर एक हसू उमलते. आरू त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाले, आणि एक सांगू का, मला तुमचा हा भूतकाळ आधीपासूनच माहीत होता. बाबांनी मला आधीच बेलाबद्दल सर्व काही सांगितले होते. अनुराग तिचे हे बोलणे ऐकून चकित होतो आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो. आरू त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, आणि तेव्हापासूनच माझे तुमच्यावरचे प्रेम आणखीनच गडद झाले. आपले लग्न झाल्यावर मी त्याच वेळी निर्णय घेतला होता की काहीही झाले तरी मी तुम्हाला स्वतःपासून कधीच दूर जाऊ देणार नाही. मग अनुराग पुढे सरसावून तिला घट्ट मिठी मारतो, तेव्हा आरू देखील आपले हात त्याच्या पाठीवर ठेवून त्याला प्रतिसाद देते. थोड्या वेळानंतर दोघंही एकत्र डिनर करतात आणि मग हॉटेलसाठी निघतात. अनुराग आरूला घेऊन आपल्या खोलीच्या समोर पोचतो आणि आरूला दरवाजा उघडायला सांगतो. आरू जसं दरवाजा उघडते तशी ती समोर पाहतच राहते. आतली खोली अत्यंत सुंदर पद्धतीने सजवलेली होती. बेडच्या चारही बाजूंना पांढरे पडदे लावलेले होते आणि बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या. जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे फुगे विखुरलेले होते आणि संपूर्ण खोलीत मेणबत्त्यांचा प्रकाश होता. तसेच संपूर्ण खोलीत मनमोहक सुगंध पसरला होता. आरोही आत येते आणि गोल फिरून खोली पाहू लागते, कारण हे सगळं तिने फक्त चित्रपटांमध्येच पाहिलं होतं. तिचे पाठीमागून अनुराग हसत आत येतो आणि दरवाजा बंद करतो आणि आरोहीचं जवळ येऊन विचारतो, कसं वाटलं सरप्राईज? त्यावर आरोही आनंदानं म्हणते, हे खूप छान आहे. मी नेहमी असं चित्रपटांमध्येच पाहिलं होतं, पण तुम्ही सगळं खरं करून दाखवलं. अनुराग आपला हात पुढे करत म्हणतो, तर मग एक डॅन्स होऊ दे, कारण प्रपोजही केलं, डिनरही झालं, आता डॅन्स करणं तर बनतंच. तर आरोही हसत त्याच्या हातात घेते. अनुराग तिथेच ठेवलेला रिमोटने गाणं सुरू करतो, मन धागा धागा रेशमी. अनुराग आरोहीचं कमरेभोवती हात टाकून तिला स्वतःच्या जवळ वळतो आणि डॅन्स करू लागतो. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून डॅन्स करत होते. जिथे आरोहीचं डोळ्यात अनुरागसाठी अपार प्रेम दिसत होते, तिथेच अनुरागच्या डोळ्यातही आरोहीसाठी
अतांग प्रेमासोबतच तिला जवळ घेण्याचाही तीव्र इच्छा स्पष्ट जाणवत होती. खोलीतील मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आणि पसरलेला मनमोहक सुगंध त्या दोघांनाही अधिकच मदहोश करत होता. मेणबत्त्यांचं त्या प्रकाशात आरोहीचा चेहरा अगदी सोन्यासारखं चमकत होता. अनुरागने आरोहीला हलकेच फिरवून तिची पाठ आपल्या छातीशी लावली. त्याने हळूच आपले ओठ आरोहीचा ड्रेसवरूनच तिच्या खांद्यावर ठेवले आणि तिथे एक हळुवार चुंबन घेतले. हळूहळू त्याचे ओठ तिच्या गळ्यापर्यंत पोचले. अनुरागच्या ह्या जवळीकमुळे आरोहीच्या श्वासांची गती कमालीची वाढली होती. ती स्वतःला सावरत त्याच्यापासून वेगळी झाली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. ती आपल्या वाढलेल्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू लागली. अनुरागने मागून तिच्या जवळ येत तिचे केस हळूच पुढे केले आणि तिच्या उघड्या गळ्यावर आपले ओठ टेकवले. तो तिथे पुन्हा स्पर्श करू लागला. तिथेच आरोही, जी आधीच आपल्या श्वासांना आवरण्याचा प्रयत्न करत होती, अनुरागच्या ह्या स्पर्शाने आता तिची अस्वस्थता आणखीनच वाढली. तिने खिडकीचे पडदे घट्ट पकडून धरले. जेव्हा तिची अस्वस्थता सहनशक्तीच्या पलीकडे गेली तेव्हा ती अनुरागकडे वळली आणि थेट त्याच्या गळ्यात पडली. अनुरागनेही तिला घट्ट कवेत घेतली आणि तिचे अस्तित्व स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी आपले तोंड तिच्या गळ्यात लपवले. तो तिच्या सुगंधात हरवून गेला. मग अनुरागने तिला स्वतःपासून थोडे वेगळे केले. तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या वंजळीत घेतला आणि आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले. आरोही सुद्धा त्या क्षणात पूर्णपणे वाहून जाऊन त्याला साथ देऊ लागली. अनुराग तिच्यापासून दूर झाला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. जणू काही तो डोळ्यांच्या भाषेतूनच तिच्या आणखी जवळ जाण्याची परवानगी मागत होता. आरोहीने तिच्या नजरेची ती भाषा ओळखली आणि लाजून आपली नजर खाली झुकवली. अनुरागने तिचा चेहरा वर केला आणि तो पुन्हा तिच्या डोळ्यात पाहू लागला. तेव्हा आरोहीने पुढे होऊन त्याला घट्ट मिठी मारली. आरोहीची संमती मिळाल्याचे पाहून अनुरागचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने तिला थेट आपल्या कडेवर उचलून घेतले आणि तो बेडच्या दिशेने चालू लागला. त्याने आरोहीला हळूच बेडवर बसवले आणि स्वतः तिच्या समोर बसून तिच्याकडे एकटाक पाहू लागला. आरोहीने लाजेने आपली नजर खाली वळवली. अनुरागने तिचा एक हात आपल्या हातात घेतला. तिच्या हातातील ब्रेसलेट काढले आणि ते बाजूच्या टेबलावर ठेवले. मग तिच्या त्या हातावर हळुवार चुंबन घेतले.